मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला दाखवलं होतं छत्रपती संभाजीनगरच्या बस स्थानकावरची अस्वच्छता, भयानक परिस्थिती, प्रवासी गाणीत बसतायत, अधिकारी डोळे जाग करतायत, हे सत्य आम्ही तुमच्या समोर मांडलं होतं आणि त्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड शेअर केलंय, प्रेम केलंय, कमेंट केल्या। आमचा तो व्हिडिओ इतक्या वरपर्यंत पोहोचलाय की खुद्द राज्याचे परिवहन मंत्र्यांना बस स्थानकावर धाव घ्यावी लागली आहे। आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत की आमच्या पत्रकारितेची दखल घेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी नेमकं काय पाऊल उचललंय आणि अधिकाऱ्यांची कशी कान उघडणी केली आहे। आज सविस्तर चर्चा करणार आहोत त्या बस स्थानकाच्या व्हिडिओबद्दल आणि नेमकं आता काय घडणार आहे। नमस्कार, मी आपल्या सर्वांचाच मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। मित्रांनो, काही नवीन मित्र आहेत, त्यांना हे प्रकरण नेमकं काय आहे तरी काय हे आधी समजून घ्या, कारण आपण मागे बस छत्रपती संभाजीनगरच्या सिडको आणि आपले जे मध्यवर्ती बस स्थानक आहे त्यावर एक व्हिडिओ बनवला होता। गेल्या काही अनेक दिवसांपासून अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं होतं, हे वास्तव आम्ही आमच्या व्हिडिओतून तुमच्या समोर आणलं होतं। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि याच दबावामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक सिडको बस स्थानकाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी सुद्धा केली आहे आणि मित्रांनो, त्यांना सुद्धा तिथे तीच अस्वच्छता आढळून आली जी आम्ही आधीच उघड केली होती। यावेळी मंत्री सरनाईक यांनी थेट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे। स्वतः मंत्री सरनाईक यांनी कॅमेरा समोर कबूल केलंय की अस्वच्छता होती आणि त्या संदर्भात मी माझ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कान उघडणी केलेली आहे। नेमकं काय म्हणाले आहेत ते एकदा बघूया या व्हिडिओमधून। काय परिस्थिती काय आपल्या नाही अस्वच्छता होती आणि त्या संदर्भात मी माझ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कानउघडणी केलेली आहे। परत जर अशा पद्धतीची चुकी त्यांच्याकडनं झाली तर माझी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल। परंतु आमच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना फक्त जो ठेकेदार नियुक्त केले त्या ठेकेदाराकडून स्वच्छतागृहाची तपासणी करून योग्य ते स्वच्छता ठेवण्याच्या सूचना केलेल्या असताना जर त्याबद्दल ते दिरंगाई करत असतील किंवा हेगाई करत असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई मला करावी लागेल। यानंतर म्हणजे एवढे निधी देऊनही काम करणे त्यामुळे पुन्हा कारवाई होईल। बघू ना आता काय अहवाल तर मागवलाय। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितला, पण मित्रांनो इथेच थांबतील ते सरनाईक कसले। त्यांनी थेट इशारा दिलाय की पुन्हा जर अशा प्रकारची चूक झाली तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल। स्वच्छता राखण्याची जबाबदारी ठेकेदारांची असते आणि त्या ठेकेदारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते, हे मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात बजावलंय। आरोप आहे की अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातल्या या दिरंगाईमुळे प्रवाशांना रोज घाणीचा सामना करावा लागतोय। या प्रकरणी मंत्र्यांनी अहवाल मागवल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। मित्रांनो, हे उदाहरण दाखवून देतं की जनतेचा आवाज पोहोचवला तर व्यवस्थेलाही हलवावं लागतं। आमच्या एका व्हिडिओने जर मंत्र्यांना बस स्थानकावर धाव घ्यावी लागली तर विचार करा किती दिवसांपासून सामान्य प्रवासी या गाणीत बसून प्रवास करतायत आणि प्रशासन झोपा काढतंय का? एवढा मोठा प्रश्न बाहेर येऊन सुद्धा जोपर्यंत मीडियाचा दबाव येत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना जाग येत नाही का? हे मराठवाड्याचं दुर्दैव आहे। अनेकदा बस स्थानकावर स्वच्छतेच्या सूचना याआधीही अनेक दिल्या गेल्या आहेत, पण त्यांची अंमलबजावणी कागदावरच राहिली। आता मंत्र्यांनी इशारा तर दिलाय, पण खरा प्रश्न हा आहे की कारवाई प्रत्यक्षात उतरणार का, की हे प्रकरण सुद्धा फक्त कागदी घोषणापुरतच मर्यादित राहणार? मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जातो की नाही यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत आणि पुढच्या भेटीत पुढच्या व्हिडिओत जर पुन्हा तीच परिस्थिती आढळली तर आम्ही पुन्हा एकदा हा प्रश्न उचलून धरू आणि याची खात्री बाळगा की येणाऱ्या काळात छत्रपती संभाजीनगरच्या बस स्थानकाचा विकास आपणच करणार आहोत का, हे तुमच्या सर्वांचा प्रश्न आहे आणि तुम्हीच त्याला जबाबदार आहात, कारण तुम्ही त्यावर आवाज उचलणार आहात। ही आहे खऱ्या पत्रकारितेची ताकद, जनतेचा आवाज बनवून व्यवस्थेला जाब विचारण्याची। सिडको बस स्थानकावर आता खरंच स्वच्छता राहते की हे पुन्हा एकदा स्वतः पुढच्या वेळी प्रवास करताना नक्की तपासा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला सिडको बस स्थानकावर किंवा मध्यवर्ती बस स्थानकावर स्वच्छता दिसली आहे का? आमचा आवाज असाच बुलंद ठेवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं, कॉंग्रॅच्युलेशन्स। काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे। दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो। उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते, त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत।